काही कार्यक्रम असेल, कोणाचा तरी वाढदिवस असेल किंवा स्पेशल ओकेजनला घरामध्ये पुरीचा बेत हा ठरलेलाच असतो। आज आपण टम्म फुगलेल्या आणि कमी तेलकट अशा पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। कमी तेलकट आणि टम्म फुगलेल्या पुरीसाठी खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर येथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्हाला जर त्याला कलर छान पुरीला यायला हवा असेल तर तुम्ही थोडीशी साखर सुद्धा यामध्ये घालू शकता। आता यामध्ये तेल वगैरे काहीही न घालता आपण फक्त पाण्याचा वापर करून हे छान पीठ असं मळून घेणार आहोत। तुम्हाला वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडासा रवा सुद्धा वापरू शकता, पण बिना रवा वापरता देखील या पुऱ्या खूपच सुंदर होतात, फक्त तळताना थोडी काळजी घ्यावी लागते। तर अशा पद्धतीने पीठ थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे, सैलसर अजिबात मळायचं नाही। सैलसर जर पीठ मळलं गेलं तर पुरी लाटताना खूपच त्याला पीठ लावावं लागतं आणि तळून झाल्यानंतर पुऱ्या या पचपचीत होतात, खूपच तेलकट होतात, त्यामुळे घट्टसर मळून घ्यायचं। आता हे 10 मिनिटं तसंच ठेवून देऊयात। साधारणतः एक 10 मिनिटं झालेली आहेत। 10 मिनिटं झाल्यानंतर पुन्हा एकदा पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला वाटल्यास तुम्ही याचे मोठे गोळे करून लाटून मग ते कट करून घेऊ शकता, तर जसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने करून घेऊ शकता। आता हे अशा पद्धतीने गोळे तयार करून घेते। तर इथे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत। आता लाटायला घेऊयात। तर पोळपाटला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जास्त लावून घ्यायचं नाही। इथे कुठेही आपण पिठाचा सुद्धा वापर करून घेणार नाही आहोत, फक्त एकदाच मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे, परत याला तेल सुद्धा लावलेलं नाही आहे। आणि हे अशा पद्धतीने मस्त पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। थोड्याशा जाडसर अशाच मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। चपाती जसं आपण लाटतो त्याच्याहून थोडीशी जाडसर येथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। तर आता पहिल्यांदा मी 3 ते 4 पुऱ्या लाटून घेते। सगळीकडे एकसारखा असा आकार आला पाहिजे, एकसारखं सगळीकडे लाटलं गेलं पाहिजे। तर तुम्ही याची जाडी पाहू शकता। अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या लाटून घेऊयात। आता नेक्स्ट स्टेपमध्ये तेल छान असं गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हायच ठेवायची आणि जसं आपण पुऱ्या लाटतो त्या पद्धतीनेच पुरी तेलामध्ये सोडायची आहे। तुम्ही पाहू शकता मस्त टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत। जसं पुरी आपण लाटतो तशीच तळून घेणं ही खूप महत्त्वाचं असतं। पुरी तेलामध्ये घातल्यानंतर ती एका वेळेला एकाच साईडनेच तळून घेतली पाहिजे, प्रत्येक वेळी उलटपलट करायचं नाही। 1-2 वेळास तुम्ही फक्त उलटपालट करून घेऊ शकता, नाहीतर मग पुऱ्या खूपच तेलकट होतात। तर इथे आपली मस्त टम्म फुगलेली कमी तेलकट अशी पुरी तयार झालेली आहे। बाकीच्या पुऱ्या देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही पुऱ्या केल्यात तर तुमच्या एकूण एक पुऱ्या अशाच टम्म फुगल्या जातील। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। तर बाकीच्या सगळ्या पुऱ्या आपण अशाच तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता एक आणि एक पुरी ही अशाच पद्धतीने तळली जाते आणि टम्म अशी फुगली जाते। पुरीचं पीठ हे घट्टसर मळलं गेलं पाहिजे। आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडी साखर सुद्धा घालू शकता, म्हणजे पुरीला छान असा कलर येतो। सैलसर जर पीठ मळलं गेलं तर थंड झाल्यानंतर पुऱ्या या थोड्या पचपचीत आणि तेलकट होतात। पुरी तळताना सारखं आलटून पालटून तळून घ्यायचं नाही, तर त्या तेलकट होण्याची शक्यता असते। या खूप साऱ्या टिप्स वापरून जर तुम्ही पुऱ्या केल्यात तर एकूण एक पुरी तुमची टम्म फुगली जाईल आणि एकदम कमी तेलकट होईल। तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत। जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।